दिग्रस शहरातील पत्रकार संदीप रत्नपारखी यांच्या घरी दिवसाढवळ्यात चोरी झाली आहे। दिग्रस बस स्थानकासमोरील परिसर सेवानगरी या ठिकाणी राहणारे पत्रकार संदीप रत्नपारखी यांच्या घरी चोरी झाल्याची घटना घडली असून अज्ञात चोरट्यांनी घर फोडून घरातील कपाटाचं लॉकर तोडून 1.5 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख 5,000 रुपये लंपास केले। दिवसाढवळ्या येथे चोरी झाल्यानं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय। पत्रकार संदीप रत्नपारखी हे श्रीराम अर्बन बँकेत कार्यरत आहेत। ते सकाळच्या सुमारास नेहमीप्रमाणे बँकेत गेले होते, तर त्यांच्या पत्नीचं टेलरिंगचं दुकान आहे, त्यामुळे त्या देखील सकाळी दुकानात गेल्या होत्या आणि मुलं शाळेत असल्यानं दुपारी त्यांचं घर बंद होतं आणि याच संधीचा फायदा घेत सतत पाळत ठेवून असलेल्या 2 अज्ञात चोरट्यांनी रत्नपारखी यांच्या घराच्या दरवाजाचा कोंडा धारदार शस्त्रानं आणि हातोड्यानं तोडून नंतर घरात प्रवेश करत कपाट फोडून कपाटाचं लॉकर तोडून त्यातील सोन्याचे दागिने 1,40,999 रुपयाचे सोनं आणि रोख 5,000 रुपये घेऊन त्या ठिकाणाहून चोरट्यांनी पोबारा केला। दरम्यान संदीप रत्नपारखी हे संध्याकाळी बँकेतून घरी आल्यानंतर त्यांना घराच्या मुख्य दरवाजाचा कुलूप कडी कोंडा तुटलेल्या अवस्थेत आढळला। त्यांनी आतमध्ये जाऊन पाहणी केली असता कपाटाचं लॉकर तुटलेलं आढळलं। आजूबाजूला कपाटातील सर्व साहित्य विखुरलेल्या अवस्थेत आढळलं। कपाटातून सोने रोख रक्कम लंपास केल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं। त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठलं। स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्यांच्यासोबत पाठवून पंचनामा केला। अज्ञात चोरट्यांविरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आलाय। पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे अनिल मदने, सुजित जाधव चव्हाण हे फिर्यादी सोबत स्वतः आजूबाजूच्या अनेक घरांचे सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज पाहत शोध मोहीम सुरू आहे। तर कोठारी लेआउट मधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसलेल्या चित्रफितीवरून दिग्रस पोलीस या अट्टल चोरट्यांचा छडा लावतायत। दिवसाढवळ्या चोरी झाल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून चोरट्यांच्या दहशतीनं परिसरातील महिला देखील धास्तावल्यात। तरी या चोरट्यांचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करतायत। प्रतिनिधी अजित महिंद्रे, न्यूज टुडे 24, दिग्रस, यवतमाळ।